असेल तर आम्हाला विकतात आम्रपाली जायचं हां तुम्ही शुक्रवारी यायला टोटलच बंद केलं. जाऊ द्या मला सगळं लक्षात असतं मी इथं अटेंडन्स घेत राहतो है ना. मिसाळ आंटी आम्रपाली ताई या लोकांनी म्हणजे असं एकदम कट्टच केलं शुक्रवार. आधी अशी धावत पळत यायचे तर जाऊ द्या तिकडे लक्ष देऊ नका. हां इकडे आंब्याकडे हां आंब्याचं सीझन असेल तर आंबे विकतात, जांभळाचं सीझन असेल तर जांभळं विकतात. तर टरबूजचं सीझन होतं. ती मुलगी काय करू लागली रस्त्यावर टरबूज विकू लागली आणि एक कार येते. एक कार येऊन तिथे थांबते आणि मग त्या कारमध्ये मागे एक बाई बसलेली असते आणि एक 10, 15, 12 वर्षाचा मुलगा बसलेला असतो. समोर नवरा गाडी चालवत असतो. आता ती बाई अरे चला आपण टरबूज घेऊया, चांगलं दिसते, गावातले दिसते, खेड्यातले दिसते, फ्रेश दिसते है ना. बाजारात शहरामध्ये आले तर थोडे महागडे मिळतात, इथे काय स्वस्त मिळतात का बघूया. त्या मुलीकडे जातात, गाडी थांबवतात, कारमधूनच तिला बोलतात बाई टरबूज केवढा दिसते. ती म्हणते केवढ्याला मिळतं इथे टरबूज. 10 रुपयाला टरबूज कुठे मिळते. मला आनंद द्या वाटतं 10 रुपयाचा टरबूज. टरबूजची फोड भेटणार 10 रुपयाला 50. करेक्ट. हे बघा हे मावशी खाणारे आहेत, जे खाणारे त्यांना बरोबर मत आहे. करेक्ट बोलले ते 50 रुपयापासून सुरुवात करतात टरबूजची सुरुवात करतात हे बोलून. ती मुलगी पण 50 रुपये बोलते बाई 50. आता मग तिथं बाई बसलेली असते मागे, ती काय 50ला घेणार नाही. ती म्हणते नाही 50ला नाही 30 रुपयाला दे. ती म्हणते नाही बाई 30ला तर आम्हालाही पडणार. सगळेच बोलतात भाजीपाले आले. हे पहिलं हे बघा हो ताई किती हसायले. अंडे काय भाव चालू आहे 60 रुपये. तुम्हाला कितीला पडतात 55 बोलतील ते कधी 30 बोलणार नाही. म्हणजे एवढा मोठा मुनाफा कोणी दाखवत नाही ना. तर तशी ती मुलगी म्हणते 30ला तर आम्हाला पडत नाही, आम्हाला 40ला पडलं, तुम्ही 40ला घ्या शेवटी. ठीक आहे. आलेल्या भावात तुम्हाला देते असे सगळेच बोलतात. आलेल्या भावात तुम्हाला देते. ती नाही मग ती बोलते 35ला दे असं बोलणं चालणं हे केलं तर मग तो लहान मुलगा असं खिडकीच्या बाहेर डोकं काढून बघत होता. तर मग चल त्या लेकरासाठी आम्हाला 40ला देऊन टाक. म्हणून ती शेवटी मग 40ला होऊन आहे किंवा त्यांचं 40 फिक्स होत जातं. ती म्हणते तुम्ही लेकराचं नाव घेतलं का. तर ठीक आहे मला लेकरा हा तुझा छोटा भाऊ आहे समज. तुझ्या छोट्या भावाला तू खाऊ घालायला समज आणि तू 35 रुपयाला आता देऊन टाक अशी ती बाई बोलते आणि ही 40 बोलू लागेल. करेक्ट आहे. तर ती म्हणते आता तुम्ही इथं संबंध प्रस्थापित केले, तुम्ही याला माझा भाऊ म्हटलं. आता भाऊ म्हटल्यावर काय मी तर देणारच देणार. मी नुकसान नाही झालं आणि संबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा नफा नुकसान बघायचं नसतं. म्हणून मी तिला त्याला टरबूज देऊ लागले. ते देऊ लागली. तर त्या छोटा मुलगा होता टरबूज वजनदार होतं, त्याला धरता आलं नाही. ते हातून सुटलं आणि पडलं आणि फुटलं. 2-3 तुकडे झाले. सहसा होतात, काही कधी होतात, कधी होत नाही, काही सांगता येत नाही. परंतु त्या टरबूजचे झाले 3 तुकडे. आता ते खाण्यायोग्य नव्हतं, विकण्यायोग्य नव्हतं आणि ते तुटलं फुटलं. ते एकदम आता तो मुलगा रडू लागला. ती बाई पैशान झाली. अरे त्याच्या हातामध्ये कशाला दिलं, आम्ही तर असंच म्हटलं छोटा भाऊ आहे तू माझ्याकडे द्यायचं हे ते बोलू लागले. तेवढ्यात ती मुलगी पळत गेली आणि आपल्या टोपलीतून दुसरा टरबूज घेऊन आली आणि मग ते हे घे बाळा दुसरा टरबूज. ती बाई वाजून बोलू लागली जोरजोरात आपल्या संघ. नाही असं कसं, आता तू 2 टरबूजचे पैसे देणार 70 रुपये घेणार. ती म्हणते नाही मी 70 नाही घेणार, तुम्ही मला 35 रुपये द्या. का कारण की तुम्ही ह्याला माझा छोटा भाऊ म्हटलेला आहे. एकदम बाई परेशान होऊन जाते. अरे असं कसं, तू 2 टरबूज आम्हाला दिले, एक तुटला आणि एक देतेस तर तू 35 रुपये कसं. तो माणूस म्हणतो आता हे सगळं तो नवरा बघत राहतो, हसत राहतो. मग विचार करत राहतो की बाई किती 10 रुपये 5 रुपयासाठी त्या लहान गरीब लेकरासोबत बार्गेनिंग करत आहे ना, खालीवर सौदा करत आहे. तर शेवटी ती बोलते नाही 50 रुपये घेऊन टाक बाई दोघांचे, तिला 50 रुपये देतात. ती म्हणते नाही 50 रुपये नाही देणार, मी 35 देणार. असं चालूच असतं. शेवटी ती मुलगी त्याच्या हातात टरबूज देऊन टाकते आणि तो टरबूज घेऊन आतमध्ये बसतो आणि ती रडायला लागते. ती बोलते मला तुम्ही 35 रुपये देऊ नका, पण तू त्या लेकराला टरबूज खाऊ द्या माझ्याकडून. ती बाई म्हणते का वाटतेस. बोलते नाही तुम्हाला संबंधांची किंमत नसेल कदाचित, पण मला संबंधाची खूप किंमत आहे. माझा एक छोटा भाऊ होता, तो वारला. तो 6-7 वर्षाचा होता तेव्हा वारला आणि तुम्ही न कळत तुम्ही म्हटलं की हा माझा छोटा भाऊ आहे आणि मला त्याच्यामध्ये माझा भाऊ दिसू लागला. मग माझ्यासाठी 35 रुपये काही नाही, 40 रुपये काय नाही, एक फुटला काय दुसरा फुटला असं तुम्ही तिसरा आणून दिलं असतं. कारण की संबंधामध्ये नफा नुकसान हे काही नसतं, मुनाफा किंवा नुकसान हे काही नसतं. तिचं बोलणं ऐकून त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणली नाही तू पैसे घे. नाही ती म्हणली नाही मी पैसे घेणार नाही. भाऊ म्हटल्यावर भावाकडून कोण पैसे घेणार हो. भाऊ म्हटल्यावर भावाकडून कोण पैसे घेणार. ती पैसे घेतच नव्हती. मग शेवटी ती बाई काय करते तिच्या पर्समध्ये हात घालते आणि खूप सुंदरशा बांगड्या होत्या. ती कोणाला तरी द्यायला तिकडे जात होती ना, त्यांना देण्यासाठी तिने नवीन बांगड्या घेतलेल्या होत्या. त्या मुलीचा हात बघून तिला अंदाज आला असेल की हिला बांगड्या येतील. ते चांगल्या 2 असे गोट म्हणतात ना त्याला, चांगल्या 2 असे गोट बांगड्या काढते आणि म्हणते ती म्हणजे अरे एवढा मोठा टरबूज आहे एवढे महाग बांगड्या.
हे तर 50-16 हे कमीत कमी 300-400 रुपयाचे असतील. ती म्हणते एकदा तू संबंध मोडली ना, तू त्याला छोटं भाऊ मानलं ना, मग तू माझी मुलगी झालीस. जेव्हा तू माझी मुलगी झालीस मग इथे संबंध राहिला ना, संबंध प्रस्थापित झाला. जेव्हा संबंध प्रस्थापित झाला मग इथे नफा नुकसान काहीच नसतं. ती रडू लागली, मुलगा रडू लागला, ती मुलगी रडू लागली आणि ती बांगड्या घेऊन आनंदाने प्रेमाने ती निघून गेली. त्याने एक टरबूज ठेवून घेतला. मग थोड्या वेळानंतर गाडी तशीच थांबलेली होती. तो समोरचा माणूस काय करतो, तो बाप काय करतो, फोन काढतो आणि आपल्या मोठ्या भावाला फोन लावतो. मग ते दादा तुझ्यासोबत माझा तो कोर्ट केस चालू आहे ना म्हणे आपल्या घरासाठी, की मला एवढी जागा पाहिजे आणि तुला तेवढी जागा पाहिजे, तू मोठी जागा घेऊन टाक दादा, मला ती कोर्ट केस वापस घ्यायचे. आलेले येतो काय म्हणतो की दादा तू ती मोठी जागा घेऊन टाक, मला ती कोर्ट केस वापस घ्यायचे. अरे तुला काय झालं अचानक? इतक्या दिवसापासून तो जोरजोरात बोलत होता, तू भांडत होता, तुझी बायको भांडत होती, आज अचानक काय झालं? बोले आज अचानक मला ना संबंधांची किंमत कळली. संबंधामध्ये छोटं आणि मोठं काहीच नसतं. संबंधामध्ये नफा नुकसान हे कधीही मोजलं नाही पाहिजे. आणि तू म्हणतो की ठीक आहे, तू काम कर, तू घरी ये, आपण बसून बोलूया आणि आपण दोघांना सारखं वाटून घेऊया, असं बोलून तो फोन ठेवतो आणि तो निघून जातो. मानवी जीवनामध्ये संबंधाला खूप महत्व आहे, परंतु आपण खऱ्या अर्थाने तेवढा महत्व देतो का? छोटीशी गोष्ट आहे ना, तुम्हाला रडायला येत असेल, त्रास वाटत असेल, काहीतरी आठवत असेल, कदाचित तुमचा भाऊ आठवत असेल किंवा बहीण आठवत असेल, किंवा आपण कसं आपल्या संबंधाला महत्व दिलं नाही हे तुम्हाला वाटत असेल का? थोड्या पैशासाठी किंवा छोट्या गोष्टीसाठी कधी कधी आपण रक्ताच्या नात्यांना दूर करून टाकतो. तो नाता नाही मिळतो. ज्याच्याकडे नसतं त्याला विचारा, ज्याच्याकडे आहे त्याला व्हॅल्यू नसते, ज्याच्याकडे नसतं त्याला ते विचारा. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो ना की मला आज जरी 3-3 लेकर आहे, परंतु माझा प्रेम मी कमी करत नाही, कारण की मला 7 वर्ष मी बिना लेकरूचं काढलेलं आहे आणि मला माहिती आहे लेकरू नसताना काय जगणं असतं. आज आपण लेकराला धपाधप मारतो, काही थोडीशी छोटीशी चुकली तर मारतो, सहन नाही करत. आपण थोडा आवाज केला, आपलं डोकं दुखतंय, त्यांनी तर त्याचं जीवन थोडासा आवाज केला तर आपण त्याला मारतो, रागवतो. मी उदाहरण देतो फक्त का, त्याला विचारा ज्याच्याकडे नाहीये. 10 वर्ष झाले लग्नाला, ज्याला लेकरू नाहीये, 15 वर्ष झाले ज्याला लेकरू नाहीये. आज तुम्हाला 3-3, 2-2, 4-4 एक काहीतरी असेल तर तुम्हाला व्हॅल्यू वाटत नाही, त्याची किंमत वाटत नाही त्या संबंधाची. सख्या भाऊ, मी नेहमी म्हणतो सख्खा भाऊ बहीण यांचे कोर्ट केस तुम्ही बघितलं असेल, मी बघितलं असेल, मला माहित नाही कदाचित तुमच्यापैकी कोणाचं असेल किंवा नसेल, मला तर माहित नाही, खरं सांगतो ना. तुम्ही मला कधी बोलले नाही, मी तुम्हाला त्या विषयावर कधी बोललेले. जगिक गोष्टीसाठी एवढं तर नक्की माहिती आहे ना, कोणता जमिनीचा तुकडा, सोन्याचा तुकडा, एक 2000ची, 1000ची, 500ची नोट तुम्ही सोबत खिशात घालून स्वर्गात जाणार नाही, एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना. लेकिन इथं सोडून जायचं. मग तुमची साडी पैठणी असो की नऊवार असो की 6 वार असो की सिल्कची असो की चेन्नईची सिल्क असो की हैदराबादची सिल्क असो, मग 10,000ची असो की 2,000ची असो की 5,000ची असो, है ना, तुम्ही करोडपती असावं, त्यातली एक कवडी तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्ही भांडता, आपण भांडतो. तुम्ही म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्यासोबत गेला, आपण भांडतो, कोर्ट केस करतो, पोलीस ठाण्यात कंप्लेन करतो. फक्त 2 शब्दांनी त्या दोघां भावामधला वर्षानुवर्षाचा कोर्ट केस संपला. कधी 2 शब्द बोलून बघा, त्याच्यासोबत जमत नाही, त्याला परिस्थिती बदलेल. त्या रात्री झोपताना ना देवाला एकदा धन्यवाद बोला आणि मला फोन करून धन्यवाद बोलायचं. मग कधी जेव्हा तुमचं वाद तुटेल, संपेल, ज्याच्यासोबत तुम्ही वर्षानुवर्ष बोलत नसता, मग तुमचा शेजारी असू शकतो, तुमची नणंद, तुमची भावस, तुमची सून, तुमचा सखा, तुमची मावस, कोणतरी असेल, ज्या संबंधाला तुम्ही किंमत दिलेली नसेल, त्या संबंधाला एकदा महत्व दिलं बघा आणि संबंधाचा नफा नुकसान काढून बाजूला बघा. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आपल्यासाठी हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि इब्री लोकांपत्र 4 अध्याय 4 ते 16 या गोष्टीमध्येच माझा संदेश होता आजचा. त्याच्यासोबतचा संबंध फार महत्वाचा आहे. या ठिकाणी बघा तो काय म्हणतो, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? हा थोर आहे, हा साधारण नाहीये, हा थोर प्रमुख याजक आहे. याजक म्हणजे थोर म्हणजे मोठा, प्रमुख म्हणजे मुख्य,
मुख्य महत्वाचा, आणि याजक म्हणजे पास्टर, देवात मेंढपाळ घेऊन चालणारा है ना, अभिषिक्त हा प्रमुख मल्कीसेदेक याजक आहे. आणि त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलं, त्यांनी तुम्हाला आणि मला बोलवलं, त्यांनी तुम्हाला आणि मला पाचारण केलं, त्यांनी तुम्हाला आणि मला जेव्हा तो निर्माण करतो, जेव्हा त्यांनी तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करून देण्यासाठी त्या वधस्तंभावर प्राणहुती दिली. तुम्हाला ओळखत नसताना, तुमची जाणीव नसताना, आणि आपण त्याला ओळखत नव्हतो. ज्यावेळेस आपण पाप करत होतो त्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हतो, परंतु त्यावेळेस सुद्धा येशू ख्रिस्ताने तुमच्या पापांसाठी, चुकांसाठी त्या वधस्तंभावर प्राणहुती दिली, आणि त्याच्या आधी मार खाल्ला, फटके खाल्ले, त्रास सहन केला, अपमान सहन केला. देवपुत्र असताना स्वतःला त्यांनी रिक्त केलं, रिकामं केलं. कधी तेवढं मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. आपण मोठेपणा दाखवतो, चार पैसे आले तर मोठेपणा दाखवतो, थोडं चांगलं झालं तर आपण मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडं चांगले वैभविक, आपला मोठेपणा कशावर असतो, कशावर आधारित असतो, वैभविक गोष्टींवर आधारित असतो, जगिक गोष्टींवर आधारित असतो. आपल्या घरादाराला बघून लोकांनी मला बोललं पाहिजे, किती सुंदर घर आहे, किती चांगली कार आहे, किती चांगलं गळ्यातलं गंठण आहे, किती सोनं ती बाई घालते लग्नामध्ये, तिच्याकडे किती पैसा आहे, ती दुसऱ्यांना पैसा उधार देते. व्याजाने आश्चर्य आहे, इथं नसायला पाहिजे. स्पष्ट सांगतो, व्याज इथं चालत नाही. व्याज श्राप आहे. व्याज घेणं आणि व्याज देणं हे दोन्ही पण श्राप आहे. व्यवस्था निवेदन वाचा 28 अनुवाद ड्यूटरॉनॉमी काय म्हणतो, नका काढू नका, ते लई मोठं आहे, नंतर कधी वाचून दाखवतो. कर्ज इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, कर्ज, श्राप. तर या जगिक गोष्टींवर आधारित आपला मोठेपणा असतो, मीपणा असतो. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे सोन्यासारखे लेकरं म्हणतो आपण. कुठं सोनं लागलेलं असतं मला आज पण कळालं नाही. माझी लेकरं सोन्यासारखी लेकरं आहेत बाप्पा. माझ्या लहान काय किती घमंड करतो आपण. तोच लेकरू जेव्हा मोठा होतो मला म्हणते, तुला काय करते शालबस, माझं सोन्यासारखं लेकरू. तू आतमध्ये जा, तू माझ्यामध्ये बोलू नको. हो मी येतो चल 11 वाजले, ठीक आहे येतो, ठेव फोन, लावू नको फोन कधी कधी मला. असं बोललं का तुमच्या लेकरांनी तुम्हाला कधी? त्याला म्हणलं सोन्या, असं बोलता तुम्ही तेव्हा? सोन्या 9 महिने पोटात ठेवून काढलंय तुला, सगळी शरीराची हाड मोडली होती तुला बाहेर काढताना, मरता मरता वाचले, आणि तू मला म्हणतोस ठेव फोन. येऊ नको तू मार, असं बोलायचं. आपण तरी हे बाबा ये गरम करून देऊ मटलाची भाजी, गरम करून देते तुला, हे खा. हे बघा तुम्हाला मारायली पूजा मागून, तुम्ही असं करता राहुलला, असं बोलायचं. सगळीच ऐकते, तिला नको बोलू, सगळेच करतात. माझी बी आई अशी करायची. मी तिला कधी असं बोललो नाही, हा मम्मा थोडा लेट. माझी ड्युटी असायची 12 वाजेपर्यंत, रात्री 6 संध्याकाळी 6ला सुरू व्हायची माझी ड्युटी, रात्री 12 पर्यंत असायची. इथेच नांदेडमध्ये. माझे घरचे तर बोलायचे, हा काय पाळत होतो बोलायचे, हा पाळत होईना आता, हा सुधरत नाही, साहेब बोलायचे आमचे. हा सुधरतले, हा काय पाळत होतले बोले, आता हा गेला कामातून, हे शब्द होते. कोणत्याही आई बाप्पाला वाटायचं तसं. रात्री 12 वाजता आता सुटलो तिथून, माझं ऑफिस होतं स्नेहनगरला. आता स्नेहनगर मधून लेबर कॉलनी पर्यंत ITI ला यायला मला अर्धा तास. त्या 12 वाजता कुठली रिक्षा मिळणार, पायी यायचो आम्ही 2-3 मित्राला जाऊन, है ना. गेला बोले या कामातून, हा काही आता सुधरत नाही. तर तसं पुण्या है ना, आपण आपल्या जगिक गोष्टींना, आपल्या लेकरा बाळांना बघतो, आपल्या घरादाराला बघतो, आपल्या पैशा पाण्याला बघतो, आपले साडी लत्ते घर बंगले काय नाही ते बघतो, आणि त्याच्यावर आधारित आपण कोण आहोत याचा घमंड करतो. परंतु येशू ख्रिस्त जो देवपुत्र होता, त्यांनी स्वतःला रिक्त केलं, रिकामं केलं. कशासाठी हो? तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. आणि जेव्हा तुम्ही त्याला ओळखतही नव्हता तेव्हा त्याने त्या वधस्तंभावर रक्त वाहिला.
म्हणून ते तारण विसरू नका. आता जेव्हा तारण प्राप्त झालं, जेव्हा तुम्ही ओळखायला लागलात, त्याच्यानंतर 3 स्टेप आहेत बघा, 3 पावलं आहेत. तेवढं बोलतो आणि संपवतो. पहिलं तारण असतं, पहिली स्टेप असते, आपण देवापासून दूर असतो. करेक्ट. जेव्हा येशू ख्रिस्ताची ओळख नसते, ख्रिस्ती असलो तरी, पाळक असलं तरी कित्येकाचे पाळक आहेत ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही आणि पाळक आहेत. मला नव्हती ख्रिस्ताची ओळख पाळक झाल्यानंतर सुद्धा. मी ट्रेनिंग जरी घेतली, मी स्पष्ट बोलतो, खरं बोलायला काय आहे त्याच्यात, है ना. देव मला नंतर कळालं की देव काय आहे. मला नंतर कळालं देव किती महान आहे. मी सेवा करायचो, स्टार पास्टर होतो मी, स्टार, है ना, सुपरहिट पास्टर. पुढे नाव ठेवायला जागा होती. माझ्या कसं 4च्या जागी 400 लोक बसायची, अशी माझी परिस्थिती होती. परंतु तेव्हा सुद्धा मला देवाची ओळख झालेली नव्हती. परंतु जेव्हा देवाची ओळख पटली, पण एक परिस्थिती असते ज्या परिस्थितीमध्ये आपण देवापासून दूर असतो. दुसरी परिस्थिती देवाची ओळख होते, देवाचं तारण ग्रहण करतो, देवाला मान्य करतो, देवावर विश्वास ठेवतो आणि मग देवाच्या जवळ जातो. हे सेकंड स्टेप आहे. आणि तिसरा स्टेप आहे, जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो, जे समजत मी काय बोलतोय. ओके, भाषा बरोबर आहे का? दुसरी भाषा वापरू नाही ना? इंग्लिश बिलकुल नाही, तेलुगू कन्नड नाही ना? पहिला स्टेप कोणता? माणूस पापीमय जीवनामध्ये असतो, अंधकारमध्ये असतो. दुसरा स्टेप, येशूचं पदार्पण आपल्या जीवनात होतं, येशूला ओळखायला लागतो, मग येशूच्या सानिध्यात राहतो, येशूला ओळखतो. आता यापैकी आपण या 2 स्टेप मध्ये किती लोक आहेत इथे? आता तिसरा स्टेप बघा, जेव्हा आपण येशूच्या जवळ जातो तेव्हा सैतानाची एंट्री होते. पहिल्या स्टेप मध्ये होत नाही. दुसऱ्या स्टेप पासून सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनात एंट्री मारतो. दिवस रात्र तुमच्या मागं पुढे आणि तुमच्या सोबत असतो. जितक्या जवळ तुम्ही एक एक पाऊल टाकणार तितकं जास्त सैतान तुमच्या जवळ, तुम्ही जेवढ्या जवळ देवाच्या जवळ जाणार तेवढा सैतान तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार. मग सुरू होतो सुयुद्ध. मग सुरू होतो जे ह्याच्यामध्ये लिहिलेले बघा, कशामध्ये लिहून गेल्यानंतर वाचून घ्या. इफिसी पत्र 6 अध्याय 12 वचन. काय लिहिलेले? इफिसी पत्र 6:12 वाचा. इब्री नाही, इफिसी वाचा साहेब. इफिसी पत्र 6 अध्याय 12 वचन म्हणतो की आपला जो युद्ध आहे ना ते 6:12. कारण आपले झगडणे रक्ता मासा बरोबर नव्हे तर सत्याबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्यांच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाश काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर. म्हणजे या ठिकाणी सैताना बरोबर होते. म्हणून मी म्हटलं संबंधांना महत्व. मी सुरू कुठून केलं संदेश? संबंधापासून सुरू केलंय ना. संबंधांना महत्व द्या, है ना. इथं बसलेल्या 10 जणांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, है ना. मला दिसते ना, तुम्हाला दिसत नाही. काही लपवण्याचा प्रयत्न करू लागले, काही वाहू देऊ लागले, है ना. संबंध काय आहे याची जाणीव छोट्याशा टरबुजाने आपल्याला झाली होती. आणि मग इथं काय पुढे जाऊन काय होतं की देव पदार्पण करतो. पहिल्या देवाची एंट्री आपल्या आयुष्यात होती, तिथं आपल्याला तारण मिळतं. तारण मिळालं आपण देवाच्या जवळ जातो. बायबल वाचणं, प्रार्थना करणं, चर्चला जाणं, घरी बायबल पाठ वाचणं, प्रार्थना करणे, हे देवाची जवळकी आहे, देवाची संगती आहे. आणि मग तिसऱ्या याच्यामध्ये सैतानाची एंट्री होती आपल्या जीवनात. आणि हे होणे गरजेचं आहे, ते होणारच. कुणी असं बोलू शकत नाही की मी येशू ख्रिस्ताची आहे, मी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं मग सैतान कसं येणार? सैतान येणारच. सैतान तर परमेश्वराच्या सानिध्यात जिथे देवदूत असतात तिथं जातो. मग आपलं जीवन काय? तो येणारच. कसं येणार? आता प्रश्न उभा राहतो. त्याचा उद्देश असतो, तो एका उद्देशाने येतो. समजून घ्या मला काय बोलत. नाही समजलं तर नंतर विचारा, है ना. घेऊ नका, घाबरायचा विषय नाही. हा आनंदाचा विषय आहे. सैतानची एंट्री झाली म्हणजे समजून घ्या तुम्ही देवाच्या जवळ जास्त चालला. हालेलुया, हालेलुया. बोलायला लागू नका, जोरात बोला हालेलुया. आता काय जवळ चाललात म्हणजे तुम्ही आध्यात्मिक मध्ये वाढायला लागला. मग सैतानाला तुम्हाला दूर खेचायचं असतं, मोहात पाडायचं असतं. आणि त्याला तुमचे विचार माहित असतात, तुमचं वागणं माहित असतं, तुमच्या डोक्यात काय चाललंय ते बसून माहित असतं, तुम्ही कोणत्या गोष्टीला मोहात पडू शकता हे त्याला माहित असतं, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये कमजोर आहात हे त्याला माहित असतं.
तुम्हाला काय जास्त आवडतं हे त्याला माहीत असतं आणि तिथंच गळ टाकून तुम्हाला देवापासून दूर नेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून इथे तिसरी 6:12 म्हणतो की आपलं जे युद्ध आहे ना हे जगिक संबंधांमध्ये भांडत बसू नका. आपलं युद्ध अंधकारच्या शक्तींसोबत आहे, त्या महान प्रजापती सोबत आहे जो तुम्हाला आणि मला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आता सैतान दूर मोहन पाठवतो, कौटुंबिक संबंधांद्वारे आपल्याला दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सांगतो आजचं उदाहरण आहे, विचारू ना तुम्ही नंतर आठवलं. मी सकाळी 4ला उठलो, 4:02 खरे बिलीव्ह नाही करणार, माझ्या माग माझे दोन्ही लेकरं उठले हो, छोटेवाले 4 वाजता. हो हे काय आहे? आता मला उठून अभ्यास करायचं, प्रार्थना करायची, माझा रुटीन असतो. आणि शनिवार म्हणजे रविवार तयारी, जेवढं जास्त वेळ देवासोबत येणार मला माहिती आहे 6-7 पर्यंत मी उठत नाही, तर मला 2-3 तास तरी मिळतात शांतमय आनंदाने. मला माझा आवडता वेळ. आणि तिला विचारा 4 वाजल्यापासून माझी लेकरं उठली दोन्ही. काय खेळ उठला, ते आईला जवळ जात नाही, माझ्याकडे येऊन बसली. आता एकीला मुलीला ताप होता, तिला औषध पाजून तिला झोपून टाकले मी कसं तरी करून. 5 वाजता ती झोपली. चला मी प्रार्थना करता करता उठून गेलो. मग ते दोघं आले उठून. घरात लाईट नाही, काही नाही लागलं, अंधारामध्ये येऊन उभं राहिले माझ्या मागं. एकीला झोपवलं औषध पाजून. आता दुसरा झोपेला 5 झाले, 5:30 झाले. 5:30 वाजता त्याने आंटीकडे गेला. तुम्हाला जेव्हा तो आंटीकडे गेला तेव्हा जाऊन मग मी तुला प्रार्थनेकडे जाऊन बसतो. आता सैतानाने वापर केला त्यांचा. समजून घ्या मला काय बोलायचं, उदाहरण देतो हे ना. किती काय वेळ आहे का लेकरांची, किती घोर झोप लागते 4 वाजता. मला खरं सांगा बरं, त्याला त्यागावं लागतं. मी तर त्यागतो त्याला. माझा उपवास असतो, गोड आवडत्या गोष्टी, गोड निद्रेचा उपवास. गोड झोप घ्यायचीच नाही. देवा तुझ्यासाठी तुला अर्थ. सैतान असं वापरतो. आता तुम्हाला कसं देवापासून दूर यायचं, तुम्हाला कसं चर्च पासून शुक्रवारी चर्चला येऊ द्यायचं नाही, रविवारी चर्चला येऊ द्यायचं नाही, मग घरात काहीतरी. आणि आपल्याला असं वाटतं आता लेकरं उठले त्यांना झोपवणं हे का पाप आहे का? हे पाप आहे? नाही, हे पाप नाही. परंतु देवाच्या प्रार्थनेच्या वेळेस त्यांनी मला डिस्टर्ब करावं हे पाप आहे माझ्यानुसार. सैतान जिंकला तेवढा 1.5-2 तास. सैतान जिंकला. ते युद्ध आहे. हा 3रा स्टेप. त्यामध्ये सर्वस्व मानव जाती आज विफल होत आहे, फेल होते. लेकरांचा नाश्ता बनवायचा म्हणून चर्चला उशिरा जाणार, शुक्रवारी तर जाणारच नाही. जाऊ द्या, काय करायचं, मजा येते. मज्जेसाठी येते का इथं? जर तुमच्या डोक्यात कधी असं आलं शुक्रवारी मजा येत नाही, मज्जा असं डोक्यात आलं तिकडच राहा. घरी जास्त मजा येते. इथं सानिध्यता, संगती. दुसऱ्या स्टेप साठी आपण येतो, ती संगती पाहिजे आपल्याला. 3रं स्टेप मध्ये आयुष्य निघून जातं माणसाचं. ह्यात झटत राहावं लागतं. पश्चाताप आणि सैतानासोबत येतो. त्यामध्ये तुमच्या चिंता आली, तुमचं आरोग्य आलं, तुमचा पैसा आला, तुमचा स्वभाव आला, तुम्हाला यायला आवडत नसेल कदाचित. सैतान कधी कधी तुम्ही मला सांगा ना की प्रार्थना बायबल वाचायला इच्छा होत नाही. होतं ना असं कधी कधी, प्रार्थना करायची इच्छा होत नाही. काय असतो मग, कसली इच्छा होते? उगं पडून राहायचं पलंगावर, ते बरं वाटतं कधी कधी. हा मला माहिती आहे ना, मी पण मनुष्यच आहे, मी कधी देव आहे का? उगं काय नाही, मोबाईल बघ. आता ते रीलचं ह्याच्या आधी पण सांगितलेले तुम्हाला. रील तर सैतानाचा सगळ्यात मोठा हत्यार आहे बरं का मंगेश, करेक्ट आहे? रिचार्ज केलं एकदा, ते 1.5 GB आलं दिवसाचं, ते 1.5 GB संपेपर्यंत मोबाईल काय हातून सुटत नाही. खरं सांगा बरं, मोबाईल तरुण लेकरांनी सांगा, मोबाईल किती वेळ हातात असतं आपल्या? तुमच्या हात नसेल जास्त वेळ तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु खूप वेळ लागतो. पुस्तक
पुस्तकांपेक्षा जास्त मोबाईल हातात राहतात. पुस्तकं तेवढे वेळ हातात राहत नाही, परंतु मोबाईल तेवढा वेळ राहतो. हा मोबाईल तो सगळ्यात मोठा सैतानाचा हत्यार झालेला आहे आजच्या काळामध्ये. सोडत नाहीत लेकरं, खरं सांगतो तुम्हाला, नाही सोडत. दिवस आणि रात्र मोबाईलमध्ये बिझी असतात. रील्स बनवायला पण, रील्स बघायला पण, मोबाईल वापरायला पण, काय करत नाही, उभं बघत बसतात. म्हणजे प्रार्थना करायचा मूड होत नाही, बायबल वाचायचा मूड होत नाही, नुसतं पडून राहायचं, कधी कधी काम करायचं मूड होत नाही, है ना? या सगळ्या सैतानाचा हत्यार आहे, सैतानाची मोह आहे. तुम्हाला कुठं धरायचं त्याला माहित असतं. आणि आपण येऊन करतो, आहे मला इच्छा होत नाही. जेव्हा तुम्हाला कळायला इच्छा होत नाही, मग तेव्हा तुम्हाला त्याला हरवायला पाहिजे. जेव्हा इच्छा होत नाही ना, तेव्हाच उठून बायबल वाचा. त्या बंधनाला तोडावं लागेल. 2 मिनिटं का होणार तुम्हाला वाचावं लागेल, म्हणजे तुम्ही जिंकला, म्हणजे येशू ख्रिस्त जिंकला आणि सैतान हारला. हालेलुया. हे 3 स्टेप मानवी जीवनाचे. आणि 3ऱ्या स्टेप मध्ये आपलं आयुष्य निघून जातं. पश्चाताप आणि सैतानासोबत युद्ध. आपला मूड खराब करणं हे सैतानाचं काम. मूड खराब झाला तर सगळ्यात पहिले कोणाला जास्त राग येत असेल त्याचा जास्त मूड खराब करतो सैतान. मग आपल्याला देवासोबत संबंध प्रस्थापित करूच देत नाही, देवासोबत आपल्याला उघड जाऊ देत, देवाच्या सानिध्यात नसावं. आणि जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात नसतो, मग संबंध कसा अजून घनिष्ठ होणार हो? मला सांगा बरं. नाही होत. हे सैतानाचं काम आहे. सैतान असं काम करतो, सैतान तसं काम करत नाही. सैतान असंच काम करतो आणि असंच आपल्याला देवापासून दूर येतो. आणि आपण जगिक संबंधांना जास्त महत्व द्यायला लागतो. आणि सैतानाला आपल्याला पटवून देतो सैतान की हे काय चूक आहे का? नाही, बरोबर आहे, माझं काय चुकलं? मी शुक्रवारी स्वयंपाक करत बसले घरी, मला जमलं नाही चर्चला यायला. चुकलं काय? तर स्वयंपाक करणं पाप आहे का? नाही ना, नाही ना, पाप नाही. हा, जाऊन पण करू शकतो, पण तो पण वेळ होऊन जाते ना. त्याच्या आधी करू शकतो. अहो, मनात आलं तर माणूस कसंही करू शकतो. ज्याला यायचं असेल तर सगळं मॅनेज करून येऊ शकतो. जाऊन काय, येऊन काय, आधी काय, नंतर काय, हॉटेलवरून मागवून काय, काही जमतं करायला. यायचं म्हटलं कसं देवाच्या सानिध्यापासून दूर न्यायचं हे सैतानाचा खेळ असतो आपल्या आयुष्यात. येशू ख्रिस्त हा परम थोर याजक आहे आणि तुम्ही आणि मी पापी आहात. तरी सुद्धा त्याच्या रक्ताने त्याने धुवून आपल्याला शुद्ध केलं, जेणेकरून आपण त्या अनंतकालिक जीवनाचे वारस व्हावे, आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा. म्हणून आपण त्या संबंधांना जपूया. याप्रमाणे जेव्हा मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू आले. फक्त जगिक संबंधांचा विचार करून अश्रू आले. कोणाच्या डोळ्यात अश्रू येशू ख्रिस्ताबद्दल आले असतील, भावाबद्दल आले असतील, बहिणीबद्दल आले असतील, आईबद्दल आले असतील, शेजाऱ्याबद्दल आले असतील, ज्यांच्यासोबत भांडण चालू आहे त्यांचा विचार करून तो जिव्हाळा निर्माण झाला असेल. येशू ख्रिस्ताबद्दल आले नसतील, परंतु तो जास्त महत्वाचा संबंध आहे. ह्या संबंधाला जपा. तू बाप मी लेकरू आपण म्हणतो ना देवाला, त्या संबंधाला एकदा जपून बघा. त्या संबंधासाठी विचार करा, त्या संबंधासाठी जगा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देव तुम्हाला अजून त्याच्या जवळ जाण्याची परवानगी देईल. आपण आपले डोळे बंद करूया. शांत मनाने शांती चित्ताने देवाच्या जवळ जाऊया. देव महान गौरवी परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. त्याला सांगा, देवा मला तुझ्या सानिध्यात राहायचंय. तुझ्यासोबत संबंध माझा सदैव टिकू दे राजा. तुझ्यापासून सैतानी मोहात पडून कौटुंबिक जबाबदाऱ्यांद्वारे मी दूर निघून जाऊ नये. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो राजा, धन्यवाद करतो परमेश्वर आजच्या एक क्षणासाठी. आजचे हे जिवंत वचन आमच्या सगळ्यांची आध्यात्मिक गरज समजून दिलेली आहे सेवा, ज्याला आम्ही ग्रहण करावं, त्यानुसार चालावं. प्रभू येशू ख्रिस्त किती महान आहे आणि आमचा संबंध त्याच्यासोबत कसा आहे याचं अवलोकन करून देवा, ते संबंध दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करावा, त्या संबंधाला महत्त्व देण्याचा प्रयत्न करावा आणि तुझ्या सानिध्यात आमचं आयुष्य घालवावं असं तू होती. ही लहानशी विनंती येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन.